आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत जी मी 6 वर्षांपूर्वी पहिल्यांदा केली होती आणि ती सपशेल फसली. का फसली? कारण मला तेव्हा अजिबात माहिती नव्हतं कोणता बटाटा वापरायचा, कशी बनवायची ही रेसिपी. पण त्यानंतर मी ही रेसिपी अगदी डिटेलमध्ये शिकून घेतली. इतका क्रिस्पी कुरकुरीत हा बटाट्याचा चिवडा होतो की ह्यानंतर तुम्ही विकतचा चिवडा खाणार नाही. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. इथे मी मीडियम आकाराचे बटाटे घेतलेत. हा इंदोरी बटाटा घेतलाय. साधा जो आपण नेहमी भाजीसाठी बटाटा वापरतो तो बटाटा न घेता कंपल्सरी या चिवड्यासाठी इंदोरी बटाटा घ्यायचा. हा इंदोरी बटाटा वरून थोडंसं रफ असतो आपल्या नेहमीच्या बटाट्यापेक्षा. तो स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घालून ठेवायचा. त्याचबरोबर हिरवी मिरची, शेंगदाणे, मनुके आणि काजू घेतलेत. आता ह्या बाकीच्या गोष्टींचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जी गोष्ट तुम्हाला चिवड्यामध्ये जास्त आवडते ती गोष्ट जास्त खाला. तर मला चिवड्यामध्ये शेंगदाणे जास्त आवडतात म्हणून मी शेंगदाणे जास्त घेतलेत. काजू कमी आवडतात म्हणून काजू कमी घेतले. तर बटाट्याची सगळ्यात आधी छानपैकी साल काढून घ्यायची आणि साल काढलेला बटाटा परत पाण्यामध्ये घालायचा. अशा पद्धतीने सगळ्या बटाट्यांची मी साल काढून घेते. शक्यतो बटाटे घेताना मोठ्या आकारामध्ये घ्या म्हणजे त्याचा किस करणं सोपं जातो आणि पटकन काम उरकतं. तरी बटाटा घेणं खूप गरजेचं आहे या रेसिपीसाठी. त्यामुळे साध्या बटाट्याने तुम्ही अजिबात ही रेसिपी करू नका, नाहीतर सपशेल फसली जाते. 5 मिनिटाच्या आत तो तळलेला किस मऊ पडून जातो. चला आता सगळ्यात महत्त्वाची टिप सांगून झाली आहे. आता दुसरी महत्त्वाची टिप, चिवडा करत असताना बटाटा किसताना नेहमी मोठा होल असलेली किसणी घ्या. जी आपण छोटी किसणी वापरतो रेग्युलर खोबरं वगैरे किसायला, ती किसणी न वापरता अशा पद्धतीने ज्याला मोठे होल असतील ती किसणी घ्या. आता बटाटा किसत असताना बटाटा असा आडवा धरा, उभा न धरता आडवा धरा, म्हणजे त्याचे मोठे मोठे असे लच्छे निघतील, मोठ्या मोठ्या असे त्याचे शिरा निघतील, ज्यामुळे बटाट्याचा किस तळल्यानंतर तो श्रिंक होतो, थोडासा आकसला जातो. मोठ्या रेषा असतील तर तो जरी आकसला गेला तरी खूप बारीक त्याच्या शिरा दिसत नाहीत. त्यामुळे बटाट्याचा किस जेवढा मोठा आकारामध्ये किसला जाईल तेवढे बटाट्याचा चिवडा तुमचा दिसायला छान दिसणार आहे. चला तर याच पद्धतीने मी सगळा बटाटा छानपैकी किसून घेते आणि किसल्याबरोबर आपण लगेच याला या बाउलमधल्या पाण्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यासाठी बाउलमधले जे काही बटाटे आहेत ते मी दुसऱ्या पाण्यामध्ये घालून घेते आणि लगेच हा किसलेला बाउलमध्ये घालून घेते. हा सगळा किस पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचा स्टार्च बऱ्यापैकी कमी होतं आणि आपला बटाट्याचा चिवडा क्रिस्पी कुरकुरीत व्हायला मदत होते. मी एकदा हा बटाट्याचा चिवडा घरी केला ना, यानंतर तुम्ही बटाट्याचा चिवडा विकतचा आणणारच नाही. कारण विकतच्या चिवड्याला ह्या घरच्या चिवड्यासारखी टेस्टच नसते. मी जेव्हापासून घरी हा बटाट्याचा चिवडा करायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या घरी बाहेरचं बटाट्याचा चिवडा येणं बंद झालं. आणि हा एवढा टेस्टी होतो की 8 दिवस सुद्धा राहत नाही, लगेच संपून जातो. मी साधारण 1 किलो बटाट्याचा चिवडा करत असते. 1 किलो बटाट्याचा चिवडा 8 दिवसाच्या आत समाप्त होऊन जातो. आणि किती हेल्दी आहे ना, घरचं तेल, घरचं बटाटा, घरचं सगळं साहित्य, म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे की आपण कसा तळलाय, कसा केलाय चिवडा. त्यामुळे विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवणं अगदी सहज सोपं आहे. चला आता हा किसलेला बटाटा एका छानपैकी सुती कापडावरती काढून घ्यायचा. पाण्यातलं बटाट्याचा किस काढताना संपूर्ण पाणी पिळून काढायचं आणि त्यानंतर तो रुमालावरती घालायचा. आता एका बाजूला तेलही छान गरम करायला ठेवायचं. बटाट्याचा किस रुमालावरती आपण पसरवून ठेवलाय, त्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत तेलामध्ये बाकीचे साहित्य तळून घेऊयात. आता सगळ्यात आधी तेलामध्ये शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. या चिवड्यामध्ये मला शेंगदाणे खूप आवडतात. अगदी प्रत्येक घासाला 2-4 शेंगदाणे आले की खूप छान लागतो खायला हा चिवडा. त्यामुळे पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चिवड्यामध्ये जी गोष्ट जास्त आवडते त्या गोष्टीचं प्रमाण तुम्ही जास्त घालू शकता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट छान खमंग अशी तळून घ्या. अगदी मीडियम गॅसवरती शेंगदाणे, काजू आणि मनुके तळून घ्यायचे. तेल छानपैकी गरम झाले त्यामुळे सगळं साहित्य अगदी बरोबर तळलं जातं. शेंगदाणे तळून झाले की लगेच काजू घालून घेतलेत आणि या काजूमध्येच लगेच मनुकेही घालून घेणार आहे. आता मनुके तुम्ही तळून नाही घातले तरीही चालेल, परंतु मला तळलेले मनुके आवडतात. तळलेला मनुका थोडासा कॅरमलाइज होतो आणि खाताना त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे आवर्जून मी त्याला तळूनच घालते. चला आता काजू मनुके देखील तळून झालेत, तेही काढून घेऊयात. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत. मला जर आवडत असेल तर खोबरं देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. पातळ उभं चिरून घ्यायचं आणि शेंगदाणे तळले की खोबरंही छान तळून घ्यायचं. आता इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या छान तुकडे करून घेतले होते, तेही तळून घेतलेत. आता हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची नसेल, फक्त गोड चिवडा बनवायचा असेल तर हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल.
चला आता याच तेलामध्ये हा किस घालून घ्यायचा. आता बटाट्याचा किस घालताना थोडंसं लांब अंतरावरती गॅसपासून थांबा, कारण बटाट्याचा किस घातल्या घातल्या पाण्याचे तेलाचे शिंतोडे वरती बाहेर निघायला सुरुवात होते आणि खूप जोरामध्ये तो फवारावरती येतो. त्यामुळे थोडंसं डिस्टन्सवरती थांबूनच बटाट्याचा किस तळा. एकदा तो खाली बसला की मग नंतर अजिबात उडत नाही, फक्त सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही घालत असता त्यावेळेला मात्र उडतो. चला छानपैकी बटाटा तळून झालाय. तुम्ही बघू शकताय बटाटा इतका क्रिस्पी झालाय, परंतु अजिबातही तो लाल झाला नाहीये. हा चिवडा अजिबात लाल होऊ द्यायचा नाही. छान फक्त मीडियम गॅसवरती तळून घ्यायचा आणि लगेच तो काढायचा. फक्त तो कच्चा राहता कामा नये आणि तो जास्त लालही होता कामा नये. तळताना थोडं थोडं करत तळा. एकदम जास्तीचा किस घालू नका. थोडं थोडं किस घालत घालत तळा. म्हणजे प्रत्येक बॅच अगदी व्यवस्थित क्रिस्पी कुरकुरीत अशी तळली जाते. छान गरम असलं की लगेच बटाट्याचा किस तळला जातो. खूप वेळही लागत नाही. प्रत्येक बॅचला जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटं लागतात छान तळायला. चला सगळा चिवडा मी इथे तळून घेतलाय. सगळे पदार्थ तळून झालेत. आता घेऊया त्याला मिक्स करायला. आता मिक्स करण्यासाठी मोठं घमेलं घेतले, ज्यामध्ये छान मला मिक्स करता येईल. त्यामध्ये हा बटाट्याचा किस, तळलेले शेंगदाणे, काजू, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या, मनुके हे सगळं घालून घेतले. आता यावरती चवीनुसार मीठ घालायचंय. मीठ जरी तुम्हाला बटाट्याचा किस खूप जास्त दिसत असला तरी मीठ अगदी थोडं लागतं. खूप जास्त मीठ घालू नका. इथे मी साधारण अर्धा ते पाऊण चमचा मीठ आणि 1.5 ते 2 चमचे पिठी साखर घातली आहे. पिठी साखर घातल्यामुळे या चिवड्याला खूप छान चव येते. अगोदर सांगितल्याप्रमाणे हिरवी मिरची तुम्हाला घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल. हा गोड बटाटा चिवडा देखील खूप छान लागतो, परंतु थोडंसं तिखट गोड मिश्रण खूप सुंदर लागतं, म्हणून मी आवर्जून हिरवी मिरची घालून घेतली होती. तुम्ही बटाटा चिवडा तयार झाल्यानंतर ती काढून टाकली तरीही चालेल. चला मस्तपैकी बटाटा चिवडा इथे मी सर्व करून घेतलाय. तुम्हाला याचा क्रिस्पीनेस दाखवते. तुम्ही बघू शकता हातामध्ये नुसतं चुरल्याबरोबर त्याचा संपूर्ण भुगा होऊन जातोय. अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी हा बटाटा चिवडा तयार झालाय. तुम्ही देखील तुमच्या उपवासासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर घरात खाऊ म्हणून सुद्धा ही रेसिपी तुम्ही आरामात बनवू शकता. कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.